तुमच्याकडून पण असं होतं का की बऱ्याच भाज्या आणल्या की एखादी भाजी करायची राहूनच जाते व ती एका बाजूला पडते, काही वेळेला पिवळीही पडते. तर मग अशाच माझ्याकडं राहून गेलेली भाजी आज मी करणार आहे. त्यासाठी इथे मी थोडंसं तेल घेतलं होतं, त्यामध्ये मी चिरलेला मिरची आणि लसूण टाकला, छान परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये धुतलेली डाळ टाकली. डाळ मी भिजवली नव्हती, धुतली होती, त्यामुळे ती आधी मिठावर परतून घेतली व त्यानंतर त्यामध्ये मी चिरलेली शेपूची भाजी टाकली. आता आपण शेपूची भाजी छानपैकी परतून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवणार आहे, कारण आपण डाळ भिजवलेली नव्हती, कच्ची डाळ होती, त्यामुळे तिला शिजवण्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता छानपैकी भाजीला पाणी सुटलं होतं, त्यातच भाजी आपली शिजली आहे आणि डाळही शिजली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व एकदा या पद्धतीने नक्की करून पहा.